गेल्या काही दिवसांपासून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये वाघाने एका पाठोपाठ आधी एका आदिवासी इसमावर व नंतर गोवंशावर प्राणघातक हल्ला करून ठार मारल्यानंतर नागरिकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाल्याचे दिसून आले आहे। यातच गेल्या मंगळवारी हरिसाल वन परिक्षेत्राला लागून असलेल्या तारुबांधा वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगल क्षेत्रामध्ये पुन्हा वन्य प्राण्यांकडून एका गायीची शिकार केल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे। प्राप्त माहितीनुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव अंतर्गत येणाऱ्या तारुबांधा वन परिक्षेत्राच्या अढाव बीट अंतर्गत येणाऱ्या कंपार्टमेंट नंबर 829 मध्ये गेल्या मंगळवारी बिबट्याने प्राणघातक हल्ला चढवून गजानन जगूजी भाकरे यांच्या गायीची शिकार केल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेश महल्ले यांनी दिली आहे। सनद असो की तारुबांधा वन परिक्षेत्र हा हरिसाल वन परिक्षेत्राच्या जंगल क्षेत्राला लागून आहे, म्हणून हरिसाल वन परिक्षेत्रात गेल्या काही काळामध्ये वाघाने एका पाठोपाठ शिकार केल्यामुळे या गायीची शिकार वाघाने केली अशी चर्चा आणि दहशत नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे गायीची शिकार वाघाने नव्हे तर बिबट्याने केल्याचा दुजोरा तारुबांधा वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेश महल्ले यांनी दिला आहे। गेल्या 4 जून रोजी हरिसाल वन परिक्षेत्रामध्ये शेवरी मुंडा बीटच्या जंगल क्षेत्रात वाघाने एका आदिवासी इसमावर हल्ला करून त्याची शिकार केली होती। त्यानंतर 6 जून रोजी पुन्हा गोवंशची शिकार केल्यानंतर गेल्या 18 जून रोजी चक्क हरिसाल ते चिखली मार्गावर वाघाने सायंकाळी 6 वाजता फेरफटका मारून नागरिकांसोबत संबंधित व्याघ्र विभागाची झोप उडवली होती। एका पाठोपाठ वन्य प्राण्यांकडून होणारे शिकार आणि वाघाचा मुख्य मार्गावर मुक्त संचार यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची व इतर वन्य प्राण्यांची दहशत निर्माण झाली आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।